लव यू सोनियो म्हणते मी पुष्करला. आज होम मिनिस्टरच्या निमित्ताने भेटणार मी भाऊजींना. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, प्रवीणरावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. आणि आता कोण पैठणी जिंकणार त्यासाठी एक नाव जाहीर होणार आहे. इथे असलेल्या सगळ्यांचं स्वागत करूया. आणि त्याचबरोबर एक चिठ्ठी मी जाहीर करतो पटकन. 2017 या वर्षात होम मिनिस्टरचा हा पहिला भाग आणि या 2017 मधली पहिली पैठणी कोण पटकावणार आता बघूया. त्यासाठी हे पहिलं नाव जाहीर करतो, सुविधा येवले. नाव सांगा. सुविधा प्रदीप येवले. कुठे राहता? गोविंद मेडी सद्गुरुनगर. गोविंद मेडी, गोविंद गणपती सद्गुरु. नक्की कुठे ठरलं का तुम्ही जाऊन येऊ? सद्गुरुनगर मध्ये. घरी कोण कोण आहे? आम्ही दोघं आणि 2 मुलं. आम्ही दोघं म्हणजे कोण कळणार कसे आम्हाला? मी आणि माझे मिस्टर. हो का? आलेत का ते आता? हो आहेत. मग बोलवा ना त्यांना बाजूला. यांचं नाव जाहीर झालंय, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतं. हो का? तुम्ही तिकडे उभे राहून काय देवाचा धावा करत होते? घ्या घ्या उखाणा घ्या. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, प्रदीप रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. वा, अचानक बरं आहे की नाही? हा, चला आता या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार बघूया. या खेळामध्ये दोघींनाही 10-10 संधी. जिथे उभ्या आहेत तिथूनच चेंडू टाकायचा. प्लास्टिकच्या रिंग ठेवलेले आहेत. 4 टप्पे आहेत. कुठल्याही टप्प्यात जाऊन चेंडू थांबला तरी सुद्धा 1 गुण मिळणार. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. खेळा. एक, 2, 3. थांबा तुम्ही. 5 संधी झालेल्या आहेत. यांची गुणसंख्या आहे 3 आणि आता 5 संधी तुमच्यासाठी. चार. हो, या माऊलीची गुणसंख्या आहे 4. तुमच्याकडे 5 संधी आहेत. काहीही घडू शकतं. बघूया काय होणार या खेळात. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या कजवाडकर वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या येवले वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन, अभिनंदन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. बघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.